तुम्ही पिझ्झा लवर आहात तर दिस व्हिडिओ इज फॉर यू गाईज. आज आपण फायरहूड पिझ्झा जिथे भेटतो तो व्हिडिओ बनवतो आहे, म्हणजेच 1441. सो बेसिकली नाव ह्यासाठी की इटलीमध्ये कुठेतरी एक जागा आहे जिथे फर्स्ट टाईम फायरहूड पिझ्झा बनलेलं. सो तिकडच्या लॉंगिट्यूड आणि एल्टिट्यूडच्या हिशोबाने 14 ईस्ट अँड 41 नॉर्थ इक्वल्स टू 1441 पिझ्झा एरिया. व्हॉट्सअप फूडीज, मी शुभकट अँड वेलकम टू माय चॅनल फूडी ठाणेकर. माझ्या मागे तुम्ही बघू शकता. तर आज माझ्या मुलीचं मन करते पिझ्झा खायचा. सो खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवतो आम्ही आणि खूप दिवसानंतर योग बनला आहे व्हिडिओ बनवायचा, आणि तोही इरामुळे, कारण इराला आज खायचं आहे पिझ्झा. सो कुठे जाऊ हे विचार करत करत आम्ही पोचलो आहोत 1441 पिझ्झारियामध्ये. सो खूप दिवसापासून इकडे आहे आउटलेट, बट कधी आलो नव्हतो. आज विचार केला की इरासाठी जाऊयाच आणि पिझ्झा ट्राय करूया. पिझ्झा खायचा आहे ना. सो अजून खायचं आहे. आता आम्ही चाललो पिझ्झा खायला. तुम्ही पण चला, मग चला, बोला चला चला. तर 2 मिनटं थांबा आणि मी फक्त चल्ला बोलल्यावर हिची एक्साइटमेंट बघा. हिरू ढांका टाका ढांका टाका ढांका टाका ढांका टाका ए ढंका टाका ढंका टाका ढंक. जा आतमध्ये. सो आतमध्ये आल्या आल्या जे तुम्हाला फर्स्ट लुक भेटणार आहे तो म्हणजे मोठा ग्लास आहे आणि ग्लासच्या मागे बनतो आहे तो लाईव्ह पिझ्झा. तुम्ही बघू शकता, तुमच्यासमोरच पिझ्झा इकडे बनलं जातं हुड फायरमध्ये. मेनू बराच मोठा आहे, असं नाही की फक्त पिझ्झा मिळतो इकडे. कुठे जायचं आहे? सो हा जो पिझ्झा बनतो आहे तो आपलाच बनतो आहे. मी मीट क्रेवर्स म्हणून एक पिझ्झा आहे तो ऑर्डर केला आहे. मीट लोडेड पिझ्झा जसा असतो त्या प्रकारेच आहे. सलामी आहे, पेपरॉनी आहे, चिकन रोस्टेड आहे, मीट बॉल आहे, सगळं मिक्स आहे ह्याच्यामध्ये. सो जेव्हापर्यंत आपला पिझ्झा बनतो आहे, इरूला बघा एक मित्र भेटला आहे. दोघे वेट करतायत पहिला कोण बोलेल किंवा पहिलं कोण एक दुसऱ्यांना मारेल. तो आपला पिझ्झा रेडी झाला आहे, चला बघूया आता. सो ॲज आय सेड अर्लियर, थोडंफार मीट लोडेड पिझ्झासारखं असणार आहे. तर तुम्ही बघू शकता भरभरून चिकन पीसेस आहे त्याच्यामध्ये, म्हणजे चिकन सलामी भेटेल, चिकन पेपरॉनी भेटेल, मीट बॉलला सुद्धा क्रश करून टाकलं आहे, रोस्टेड चिकन आहे. टाकतो. यू कॅन सी ईच स्लाइसवरती किती टॉपिंग आहे. सुपर्ब. ढांका टाका डिंकी टिकी 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 टांची 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 टांची. इरूचा पिझ्झा आला पार्टी. कशा आहे? मस्त. इरूसाठी हाय. डोंट यू फील? एक लाईक, एक कमेंट तर ह्या क्यूट स्टाफला बनतंच. आणि सगळे स्टाफ खूप फ्रेंडली आहेत आणि खूप छान आहेत. आपण आतमध्ये जाऊया का? आतमध्ये जाऊन बघूया चला पिझ्झा बनताना. हा आपला नाही बनत आहे, एक चिकन बार्बिक्यू पिझ्झा बनताना बघूया आपण. चला मग. सो यू कॅन सी बेस्ट पार्ट सुरुवातीपासूनच सुरू होतो, तो म्हणजे रेडीमेड बेस नसतो. पिझ्झा बेस जो असतो इकडे बनवला जातो, फ्रेश डो पिझ्झा बनवला जातो. आणि त्याहून अजून एक सुपर पार्ट असं की थिन क्रस्ट बनवला जातो. थिक पाहिजे तर थिक क्रस्टही भेटतो, पण मला पर्टिक्युलर थिन क्रस्ट जास्त आवडतो. ते जास्त मजा येते मला खायला. सो सुरुवात तुम्ही बघू शकता. सो बेसिकली हा सॉस आहे जो पिझ्झा सॉस असतो, इन हाऊसच आहे ह्यांचा.
आणि त्यानंतर जो बार्बिक्यू चिकन पिझ्झासाठी रेसिपी आहे यांची, त्याचे इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते एक एक करून हे लोक आता टाकत जातील, तुम्ही बघत जा. असं काही वेगळं नाही, क्लासिक रेसिपी जी आहे तीच आहे. बस फरक तेवढंच आहे की आपल्यासमोर बनलं जातं आहे आणि सगळं फ्रेश चॉप करून टाकलेलं आहे, सगळं चिकन वगैरे सगळं फ्रेश आहे. आणि बेस्ट पार्ट आहे की तुम्ही बघू शकता तुमचं पिझ्झा बनताना. आणि हां, तुम्ही बनवूही शकता. तुम्ही इकडे बड्डे पार्टीज वगैरे तुमच्या बुक करू शकता, लहान मुलांसाठी म्हणा किंवा तुमच्यासाठी म्हणा. आणि त्यामध्ये असं इन्क्लूड आहे की तुम्ही किचनमध्ये जाऊ शकता, पिझ्झा बनवू शकता, वेगळे वेगळे टॉपिंग्स टाकू शकता, जे तुम्हाला पाहिजे त्या प्रकारचा पिझ्झा तुम्ही बनवू शकता. सो जर तुम्हाला पार्टी वगैरे काय करायचं असेल तर तुम्ही इकडे येऊन कॉन्टॅक्ट करा अँड यू कॅन सेलिब्रेट युअर किड्स बड्डे पार्टी ऑल्सो हिअर. सो हे आपलं फायनल स्टेज नाही, आता भरभरून चीज टाकूया. काय बोलता मंडळी, बस का अजून पाहिजे? थोडा अजून टाका. नाईस. चला. सो खरी मॅजिक जी आहे ती इथे होणार आहे आता वूड फायर ओव्हनमध्ये. तुम्ही बघू शकता लाकूड ठेवले आहेत, आतमध्ये आग लागली आहे आणि हे लाकडांच्या आगीमध्ये आपला पिझ्झा बेक केला जाणार आहे. म्हणजे टिपिकली रेस्टॉरंटमध्ये काय होतं, जिथे आपण जातो पिझ्झा वगैरे खातो, मोस्ट ऑफ द रेस्टॉरंट्समध्ये ओव्हनमध्ये पिझ्झा बनवला जातो, पण इकडे वूड फायरमध्ये बनवला जातो. आणि याला टेस्टमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. तो एक फरक असा समजू शकता की चुलीवरती बनलेलं जेवण आणि गॅसमध्ये किंवा ओव्हनमध्ये बनलेलं जेवण. कारण जो तुमचा पिझ्झा जळणार आहे ना, थोडा थोडा त्या स्मोकी फ्लेवर जो येणार आहे ना या आगेमुळे, या लाकडाच्या फ्लेम्समुळे, तो टेस्ट आहे ना भन्नाट लागणार आहे, वेगळीच लागणार आहे. ती टेस्ट तुम्हाला ओव्हनवरच्या पिझ्झामध्ये तर कधी भेटणार नाही. सो पिझ्झा आपला आता बनला आहे. सो आता बाहेर काढूया आणि बघूया कसं झालं आहे. वाटतं तर सुपर आहे ब्रो, काही बोल. प्रेझेंट इकडे जो स्मोकी फ्लेवर सुटला आहे ना ह्याचा, तो वेगळाच सुटला आहे. मी तुम्हाला असं व्हिडिओमध्ये सांगू नाही शकत, बट खमंग जो सुटतो ना स्मोकीनेस तो पिझ्झाचा, चीजचा, तो अफलातून आहे. मस्त वाटतं इकडे. सो पिझ्झा तर झालेच. थोडं स्पॅगेटी पास्ता ट्राय करूया, आलिओ ओलिओ. थोडं टंग ट्विस्टर आहे नाव, बट स्पेशली हे पास्ता आहे ना ऑलिव्ह ऑइल आणि गार्लिक बेसमध्ये बनवला जातो आणि थोडेफार व्हेजीस असतात त्याच्यामध्ये. सो लेट्स ट्राय. तू घेते So we are done with video and if you are pizza lover, this place is for you. आणि तुम्ही बघितलंच असाल वूड फायर पिझ्झा भेटतो इकडे. सो बेसिकली मोस्ट ऑफ द रेस्टॉरंटमध्ये कसं असतं की ओव्हनमध्ये पिझ्झा बेक केला जातो, पण इकडे वूड फायरमध्ये बेक केला जातो. सो जरा टेस्ट वेगळी येऊन जाते आणि पिझ्झाही बराच लागतो. सो इफ यू लाईक दिस व्हिडिओ प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. पुढे ठाणेकर असेच व्हिडिओ बनवत राहूया, खात राहूया आणि फिरत राहूया. अलविदा.